समाज बदलतो तसं नात्यांचं स्वरूपही बदलतं. कधीकाळी कुटुंब म्हणजे एकच विशिष्ट चौकट मानली जायची. आई वडील आणि त्यांचीच अपत्य. पण आजच्या काळात प्रेम, जबाबदारी आणि नात्यांची गुंफण नव्या रूपात समोर येते. अशाच नव्या आणि समजूतदार रूपाचं नाव आहे ब्लेंडेड फॅमिली किंवा मराठीत सांगायचं झालं तर मिश्र कुटुंब. ब्लेंडेड फॅमिली म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं नव्यानं एकत्र येणं नाही, तर त्यांच्या भूतकाळातील नात्यांचासुद्धा सन्मान राखत एक नवं विश्व उभारणं. इथे नवरा किंवा बायको किंवा जोडीदार नसतो, तर आधीपासूनच असलेल्या मुलांचा स्टेप पॅरेंटही असतो. पण या सावत्र शब्दात जराही कटुता नसते, कारण ही माणसं एकमेकांना आपलंसं करत असतात. हळूहळू समजून स्वीकारून या कुटुंबात प्रत्येकाच्या आठवणी असतात. काही जुने जखमेचे व्रण, काही उरलेल्या अपेक्षा, नव्या सुरुवातींची भीती. पण याचं सौंदर्य हेच की सगळं असूनही माणसं पुन्हा एकदा प्रेमावर, नात्यांवर, कुटुंब या शब्दावर विश्वास ठेवतात. एका टेबलाभोवती बसून जेवण करणं, मुलांची शाळा, आठवड्याचा बाजार, सुट्टीचा एखादी ट्रीप, हे सगळं आता नवीन पद्धतीने घडतं. कुणी रक्ताने जोडलेलं नसतानाही भावना आणि काळजी यांची गुंफण जरा जास्तच घट्ट असते. कधीकधी या कुटुंबामध्ये भूमिका स्पष्ट नसतात, पण हळूहळू त्या घडत जातात. एखाद्या मुलासाठी सावत्र आई खूप मोठी भूमिका वाटते, पण जर ती तिच्यावर कोणताही ताण न आणता फक्त प्रेमानं, समजूतदारपणानं ती निभावली गेली, तर तीच आई आपल्या अस्तित्वाचा आधारस्तंभ बनते. ब्लेंडेड फॅमिली म्हणजे नवीन वडिलांबरोबर क्रिकेट खेळणं, नव्या आईबरोबर ग्रहपाठाचं पाठबळ मिळवणं, एकमेकांना नव्यानं ओळखत, स्वीकारत एक सुंदर कुटुंब घडवणं. ब्लेंडेड फॅमिली म्हणजे नव्यानं फुलणाऱ्या गुलाबाचं रोपटंच, ज्याच्या मुळांमध्ये जुन्या आठवणींचा अनुभव आहे आणि फांद्या नव्या उमलत्या शक्यतांनी भरलेल्या आहेत. हे नातं परिपूर्ण नसतंच, पण खरं तर कोणतं असतं जिथे माणसं पुन्हा एकदा प्रेम करण्याची हिंमत करतात, जुना भूतकाळ मागे टाकून नवीन सुरुवात करतात. तिथेच तर खरं कुटुंब तयार होतं. नव्या ओळखी, नवी नाती, नव्या पद्धतीनं परत एकदा घर घडवण्याची ही कथा तीच आहे ब्लेंडेड फॅमिली.